नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त झटपट तयार होणारे मसाला ओट्स कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला 6 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. हे बटाटे कट करून घेऊयात. तर इथे सर्व बटाटे कट करून झालेले आहेत. आता यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. एक ढोबळी मिरची बारीक चिरून टाकायची. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. 2 वाटी मसाला ओट्स. एक चमचा धना पावडर. पाव चमचा हळद. अर्धा चमचा बेडगे मसाला. 1 चमचा लाल मिरची पावडर. अर्धा चमचा जिरे पावडर. चवीनुसार मीठ. 2 चमचे चाट मसाला. 1 चमचा मॅगी मॅजिक मसाला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तरी ते छान असं व्यवस्थित मिक्स करून झालंय. तर यात बिलकुलही पाणी न टाकता आपल्याला हे असं बटाटा आणि कांद्यामध्ये हे छान भिजलं जातं. आता याचा छान गोळा करून आपलं 5 मिनिटं ठेवायचंय असंच. तरी ते हे छान असं मळून झालेलं आहे. आता हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं. तरी ते 10 मिनिटं झालेले आहेत. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घेऊन अशा पद्धतीने सर्व कटलेट करून घ्यायचे. तरी ते आपले सर्व कटलेट बनवून झालेत. आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया. आता तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व बाजूने याला तेल फिरवून घ्यायचं. आणि आता यावर हे कटलेट ठेवून शालो फ्राय करून घ्यायचे. मध्यम आचेवर सर्व बाजूने छान असे शालो फ्राय करून घ्यायचे. तर आता इथे 1 मिनिट झालेला आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. आणि आता दुसऱ्या बाजूने छान असे खरपूस शालो फ्राय करून घ्यायचे. तरी ते दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून झालेत. आता आपण हे काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपले हे कटलेट्स मस्त असे झाले आहेत. अशाच पद्धतीने सर्व कटलेट करून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हे कटलेट्स नक्की ट्राय करून पहा. खायलाही खूप छान लागतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.